नमस्कार मंडळी, तर आज आपण तिळगुळाचे लाडू करणार आहोत. तर अगदी हाताला चटका बसणार नाही अशा पद्धतीने खास टिप्ससह हे लाडू मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर पाक कसा करायचा, त्यानंतर तीळ कितपत भाजायची, या सगळ्याची माहिती मी व्यवस्थित देणार आहे. सगळ्यात अगोदर एक वाटी ठरवा. त्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे, 2 वाट्या तीळ आणि 3 वाट्या गूळ. तर शेंगदाणे आणि तीळ आपण जेवढे घेऊ ना त्याच मापाने गूळ घ्यायचा आहे. तर शेंगदाणे मी थोडेसे भाजून ठेवलेले होते, तर थोडेसेच अगदी भाजले, तर त्याला आणि खमंग भाजणार आहे. तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेतले ना तर अगदी 5 ते 6 मिनटं लागतात बघा भाजायला. मंद आचेवर भाजायचे आहेत, मोठा गॅस करून भाजायचे नाहीत, नाहीतर फक्त शेंगदाण्यांना डाग पडतात, आतून शेंगदाणे कच्चे राहतात. तर खमंग लाडू व्हायचे असतील तर अशा पद्धतीने शेंगदाणे भाजा बारीक गॅसवर 5 ते 6 मिनटं. त्यानंतर बघा, हे गावरान मी तीळ घेतलेले आहेत. तुम्ही पॉलिशचे घेतले तरी चालेल, परंतु गावरान तिळाला खूप छान चव असते, त्यामुळे मी ही घेतलेली आहेत. आता शेंगदाणे बघा छान फुटलेत, म्हणजे मस्त असे खमंग भाजलेले आहेत. आता हे थोडेसे थंड होऊन द्यायचेत आणि त्याच्यावरचं साल काढायचं आहे. तर आता हे थोडेसे नॉर्मल होण्यासाठी मी ठेवते, तोपर्यंत तीळ भाजून घेऊयात. आता तीळ भाजताना काय करायचं, बारीक आचेवरच हे तीळ भाजायचे. तीळ लगेच भाजून होतात. थोडेसे फुगले आणि तडतडायला लागले ना, असं आवाज यायला लागला टसटस, की लगेच गॅस बंद करायचा आहे. फार वेळ तीळ भाजायचे नाहीत, नाहीतर त्याला कडवट चव येते. तर बघा मस्त असे तीळ भाजतायत. तर ह्या प्रोसेसने तुम्ही लाडूसुद्धा करू शकतात आणि तिळाची वडीसुद्धा करू शकतात. तर दोन्हीसाठी ही एकच रेसिपी आहे, म्हणून शेवटपर्यंत रेसिपी बघा. तर ह्या वाटीने बघा 2 वाटी मी गूळ घेतला आहे. तर गूळ आहे ना मी साधाच घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ घेतला नाही, साधाच घ्या गूळ, खूप छान असे लाडू होतात. तर मस्त खमंग असे तीळसुद्धा भाजलेले आहेत. तर कढई गरम होती म्हणून मी गूळ मेल्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि 1 चमचाभर तूप घालायचं आहे, म्हणजे छान असा गुळाचा पाक तयार होतो. तर एकदम पक्का पाक करायचा नाही आहे. तर अजून शेंगदाणे बघा थोडेसे गरमच आहेत. जेव्हा थंड होतात ना त्याचं पूर्ण साल निघून जातं. तर काही वेळेस आपल्याला थोडीशी गडबड असते, बाकीची कामं आवरायची असतात, तर त्याच्यासाठी कधीकधी गरम शेंगदाणेसुद्धा आपल्याला बारीक करावे लागतात. आता इथे बघा 2 ते 3 मूठ मी तीळ बाजूला काढून ठेवणार आहे. आता हे तीळ का बाजूला काढलेत ते तुम्हाला पुढे सांगतेच. आता जे हे तीळ आहेत ना ते अगदी भरडसर वाटून घ्यायचेत, कारण अख्खे तीळ ठेवले ना फारसे चवीला लागत नाहीत. थोडेसे वाटले ना मस्त असे लाडू किंवा तिळाची वडी होते. तर आता बघा मस्त असं जाडसर वाटलेलं आहे. आता शेंगदाणे देखील आपण त्याच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत. तर थोडेसे मी साल काढण्यासाठी ठेचल्यामुळे बघा आधीच ते थोडे बारीक झालेत. अगदी एक झारा फिरवून घ्यायचं आहे. तर बघा मस्त असे भरडसर शेंगदाणेसुद्धा आपण वाटून घेतलेत. आता हे वाटलेले शेंगदाणे तिळाच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत आणि मगाशी जे आपण बाजूला ठेवून दिलते ना तीळ, ते पण याच्यामध्ये ॲड करायचे. तर छान लाडू दिसावेत आणि अख्खे तीळ दिसण्यासाठी हे मी थोडेसे बाजूला काढलेले. तर बघा नुसतं बंद गॅसवर कढई तापलेली होती तरी गूळ छान असा मेल्ट झाला आहे. आता गॅस ऑन केला आहे आणि गुळाला फेस आला ना तर अगदी मिनिटभर फक्त हा गूळ गरम करून घ्यायचा आहे. आणि बघा अशा प्रकारे जवळपास एकतरी पाकासारखा हा पाक करून घ्यायचा आहे. जास्त उकळायचं नाही, गुळाला फेस आला ना मिनिटभर फक्त उकळायचं आहे, जास्त ह्याला गरम करायचं नाही, नाहीतर पक्का पाक तयार होईल आणि वडी किंवा गूळ अगदी दगडासारखे कडक होतील. आता बघा ह्याच्यामध्ये मिश्रण आपण ॲड केलं आहे. गॅस बारीक चालूच ठेवायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा अजून तूप घालू शकता, परंतु मी नंतर हाताला लाडू वळताना लावणारच आहे, त्यामुळे घातलेलं नाही. आता बघा हे मिश्रण छान असं एकजीव केलेलं आहे आणि आता हे मी ताटात काढले. तर थोडंसं कोमट झाल्यावर ह्याचे लाडू वळणार आहे. तुम्हाला जर वडी करायची असेल तर एका ताटाला तूप लावून घ्या आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घाला आणि छान थापून घ्या आणि थोड्या वेळाने मस्त त्याच्या वड्या पाडून घ्या. कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडा आणि थंड झाल्यावर काढून घ्या. तर बघा मस्त असे लाडू वळले जात आहेत. अगदी कोमट असतानाच हे करते. आणि समजा जर मिश्रण गार झालं, तुमचे लाडू वळायचे थांबले, थोडेसे लाडू वळून झाले आणि थोडेसे वळायचे राहिल्यावर जर मिश्रण थंड कडक झालं तर काय करा, पुन्हा ते मोकळं छान करा,
कढईमध्ये टाका, थोडं थोडं कोमट करून लाडू वळून घ्या. हाताला पण चटका नको आणि लाडू पण वळले जातात. तर ह्या लहान मोठ्या टिप्स ह्याच्यामुळे ना रेसिपी अगदी आपल्या छान होतात. तर बघा काय सुंदर लाडू झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आता सगळे लाडू मी वळून घेते. तर चला मग मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.